नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यावृक्ष अकॅडमी मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण समाजसुधारक पाहणार आहोत. समाजसुधारक तुम्हाला माहित आहे, महाराष्ट्र ही कुणाची भूमी आहे रे? एकतर संतांची आणि समाजसुधारकांची भूमी आहे. महाराष्ट्र ही संतांची आणि समाजसुधारकांची भूमी आहे. आलं का लक्षात? आपण प्रत्येक राजकीय व्यक्तींच्या भाषणामध्ये ऐकतोच बघा, फुले शाहू आंबेडकरांचा माझा महाराष्ट्र म्हणून. तर आपले जे समाज सुधारक आहेत त्यांनी जवळपास 150 वर्षापूर्वी सुधारणा केल्यामुळे आज आपल्याला किंवा विशेषतः मुलींना, आदिवासी किंवा मागासवर्गीय लोकांना जे आहे ते आपल्याला चांगले दिवस पाहायला मिळत आहेत. तर आपण त्यापैकीच आज पहिला समाज सुधारक पाहणार आहोत, जगन्नाथ नाना शंकर सेठ. कोणता रे? जगन्नाथ नाना शंकर सेठ पाहणार आहोत. मला एक सांगा रे, आता सध्या क्रिकेटचा माहोल आहे काय? मुंबईचा राजा कुणाला म्हणतात रे? मुंबईचा राजा रोहित शर्माला म्हणतात. परंतु मुंबईचा अनभिष्ण सम्राट असा आचार्य यात्रेंनी कुणाला म्हणले म्हणल्यानंतर कोण आहे रे? मुंबईचा अनभिष्ण सम्राट, मुंबईचा अनभिष्ण सम्राट, विष्णू सम्राट कोण होते रे? जगन्नाथ नाना शंकर सेठ. कोण होते? जगन्नाथ नाना शंकर सेठ, मुंबईचा अनभिष्ण सम्राट. त्यांच्याबद्दल बघू आपण. मित्रांनो, मुंबईमध्ये ज्या काही सुधारणा झालेल्या आहेत आपल्याला वाटतं इंग्रजांनी केल्यात. मुंबई ही इंग्रजांनी, परंतु नाना जगन्नाथ शंकर सेठ असा व्यक्ती होता ज्याच्याकडे खूप पैसा होता आणि त्यानं मुंबईच्या कोणत्याही सामाजिक कार्यामध्ये, त्याच्यात शालेय क्षेत्रात असो किंवा रोड असो किंवा मुंबईमध्ये ट्रेन असो, सध्याची लोकल असो, त्याच्या बाबतीत कोण कार्य केलेलं आहे रे? आपला भारतीय व्यक्ती आहे. आपल्याला गर्व पाहिजे. कोण होता? नाना जगन्नाथ शंकर सेठ. बघा, त्यांचा जन्म कुठं झाला रे? त्यांचा जन्म झाला 10 फेब्रुवारी 1803 ला. कुठं झाला रे? ठाणे मुरबाड. कुठं झाला? ठाणे मुरबाड. जगन्नाथ नाना शंकर सेठचा. त्यांचं मूळ आडनाव काय होतं रे? मुरकुटे होतं. मूळ आडनाव मुरकुटे होतं. जव्हाराचा व्यवसाय होता त्यांच्या वडिलाचा. त्यांचं वडिलाचं नाव काय होतं? शंकर सेठ होतं. नानाच्या वडिलाचं नाव काय होतं रे? शंकर सेठ होतं. त्यांचा काय होता? जव्हाराचा व्यापार होता. नानाकडे पैसा कुठून आला एवढा? त्यांनी बाबा वेगवेगळ्या शिक्षण संस्था वगैरे स्थापण्यास पैसा दिला. तर काय झालं होतं? 1799 ला आपल्याला माहित आहे, चौथं म्हैसूर युद्ध झालं होतं. कुठलं झालं होतं रे? म्हैसूर युद्ध. तिथं कोण होता रे? टिपू सुलतान होता. टिपू सुलतान. तर त्यावेळेस जे नानाचे वडील वडील काय करायचे? इंग्रजांना त्यावेळेस व्याजानं पैसा द्यायचे. कारण जव्हारी होते असंही, त्यांच्याकडे पैसा ठेवून होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर पैसा कमवला. कुठल्या? चौथा म्हैसूर युद्धामध्ये. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे भरपूर पैसा झाला आणि तो त्यांनी, जो त्यांच्या वडिलांनी कमवलेला पैसा आहे, तो नाना जगन्नाथ शंकर सेठने समाजकार्यासाठी वापरला. कुठं वापरला रे? समाजकार्यासाठी वापरला. बघा, युद्धात मोठी संपत्ती, व्यापारामुळे ब्रिटिश अधिकारी, गव्हर्नर, ब्रिटिशांशी आणि गव्हर्नरांची त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे त्यांना काय, समाजकार्यासाठी मदत झाली किंवा त्यांनी त्यांच्या जवळचा पैसा टिकला आणि त्यांनी समाजकार्यासाठी वापरू शकले. ओके. त्यांच्या काळात, नानांच्या काळात गव्हर्नर कोण होता रे? मुंबईचा एलिफन्स्टन होता. कोण होता रे? एलिफन्स्टन. बघा, संपत्ती कमावली. व्यापारामुळे ब्रिटिश अधिकारी, गव्हर्नर काय झाले होते? त्यांचे मित्र झाले होते. शिक्षणाशिवाय जनतेचा उद्धार नाही असे त्यांनी कुणाला सांगितले? एलिफन्स्टनला. कोण होते? मुंबईचे गव्हर्नर होते एलिफन्स्टन. एलिफन्स्टन यांनी एक शैक्षणिक योजना आखली. कोण? एलिफन्स्टन यांनी. कुणासाठी? मुंबईसाठी एक शैक्षणिक योजना आखली. जगन्नाथ यांच्या साह्याने बनवली त्यांनी. ओके. मूळ एलिफन्स्टन बनवली होती, परंतु त्यांना सहाय्य कोण केलं होतं? नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी. बघा, त्याच्यातच काय झाले रे? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे. नानाचं सगळ्यात महत्वाचं कार्य काय आहे? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, सध्याचे रयत संस्था महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहित आहे, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, जी की लोकमान्य टिळकांनी सुरू केली होती. पुण्यामध्ये जे असतील एमपीएससी वगैरे करण्यासाठी, त्यांना माहित आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळा आहेत. त्यांचं कॉलेज आहे फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत. तर अशा वेगवेगळ्या जी संस्था वगैरे, आणि आपण ग्रामीण भागामुळे असल्यामुळे आपल्या पण तिथं कुठंतरी कोणत्या तरी नेत्याची संस्था असते. त्याच पद्धतीनं ज्यावेळेस 150 वर्षापूर्वी इंग्रजांना असं वाटायचं की बाबा भारतीयांनी जर शिक्षण घेतलं तर ते जागृत होतील आणि काय करतील?
आपल्याला जड जातील आणि आपलं राज्य जाईल असं वाटायचं. त्याच्यामुळे त्यांच्या शिक्षणाकडे जास्त कौल नव्हता. परंतु आपला एक जागृत माणूस होता, तो म्हणजे नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी संस्था स्थापन केल्या आणि त्यावेळेस मुंबईतील लोक काय झाले, शैक्षणिक वातावरणाकडे वळू लागले. आणि कोणती स्थापन केली रे? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. बघा कधी केलती रे? 1822 ला केलती. कोणत्या त्याच्या आधी झालं? हौद शाळा व शाळा पुस्तक मंडळी काढलं होतं. काय रे? हौद शाळा व शाळा पुस्तक मंडळी काढले होते. त्याच पुढे काय झालं रे? कोण काढलं होतं पहिल्यांदा? एलिफन्स्टननं. परंतु सहकार्य कोणाचं घेतलं होतं? नाना जगन्नाथ शंकर सेठ यांचं. 1822 ला बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. नानाचाही खूप मोठा वाटा होता त्याच्यामध्ये. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये रूपांतर झालं. कोणत्या ह्याचं? हौद शाळा आणि शाळा पुस्तक मंडळ याचं. कधी? 1822. जर प्रश्न आला बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1822 ला. आणि कुणी केली? एलिफन्स्टन आणि नाना जगन्नाथ शंकर सेठ. बघा स्थापनेत सहभाग कोण होता रे? मदत कोण केली नानांना? की बाबा तुम्ही चांगलं कार्य करताय, मदत करणारे मित्र असतात. कोण होतं रे? सका छत्रे होते. आणि कोण होते? बाळशास्त्री जांभेकर होते. सका छत्रे आणि बाळशास्त्री जांभेकर. बघा मुंबईत एका भारतीयाने स्थापलेली हे काय होती रे? पहिलीच संस्था होती. मुंबईत एका भारतीयाने स्थापलेली पहिलीच संस्था होती. ह्याच्या आधी कोण स्थापन केलं होतं? इंग्रजांनी स्थापन केलं होतं. आता बघा ह्या संस्था बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी अंतर्गत त्यांनी काय केलं रे? पहिल्यांदा एलिफन्स्टन स्कूलची स्थापना केली. काय केलं रे? एलिफन्स्टन स्कूलची स्थापना केली. कधी केली रे? 1824 ला एलिफन्स्टन हायस्कूल. बघा पहिल्यांदा असं होतं ते एलिफन्स्टन हायस्कूल. कसं होतं रे? एलिफन्स्टन हायस्कूल अशा पद्धतीचं होतं. चित्रांमुळे आपल्याला लगेच लक्षात येईल. मुंबईमध्ये जर गेलात तुम्ही आता सुद्धा गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूला आहे हे स्कूल. त्याचंच रूपांतर काय झालं रे? 1834 ला एलिफन्स्टन कॉलेज. आता पण एलिफन्स्टन कॉलेज मुंबईमध्ये गेला तर तिथं अस्तित्वात आहे. आणि आपले जे काही लोकमान्य टिळक असतील किंवा जे काही मोठे मोठे मंडळी होते महाराष्ट्रातले, दादाबाई नौरोजी असतील, तर ते कुठे शिकलेले आहेत रे? ह्याच एलिफन्स्टन कॉलेजमध्ये शिकलेले आहेत. ओके. बाळशास्त्री जांभेकर असतील, प्राचार्य म्हणजे प्राध्यापक होते ह्याच्यामध्ये. दादाबाई नौरोजी प्राचार्य होते इथं. किंवा रानडे ते असतील, कुठे शिकलेले? एलिफन्स्टन कॉलेजमध्ये. बघा ह्या कॉलेजसाठी काय केलं तरी नानांनी 3 लाख रुपयाची निधी जमवला होता. त्या काळी 3 लाख. आता जरी 3 लाख म्हणलं ना किती मोठी आहे, त्या काळी विचार करा 3 लाख. सोन्याचा भाव त्यावेळेस 10 पैसे 15 पैसे असेल ह्या दरम्यान. म्हणजे 150-200 वर्षापूर्वी सोन्याचा भाव काय असेल रे? 150, अर्धा पैसा किंवा अर्धा रुपया असेल. आलं का लक्षात? आता बघा सोनं 1 लाखाच्या वरी गेलंय. ह्याचा अर्थ बघा ते 3 लाख किती मोठी रक्कम होती त्यावेळेस. कोण केली होती जमा? नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी. पुढे बघू. हे बघा एलिफन्स्टन कॉलेज डोळ्यासमोर चित्र असू द्या. नाना जगन्नाथ शंकर सेठचा ह्याच्यामध्ये मोठा सहभाग होता. आता बघा ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना केली. कोण केली रे? नाना जगन्नाथ शंकर सेठने. मुंबईमध्ये बघा काही काढा, आत्ताच्या न्यायालयाची इमारत असेल, आत्ताच विद्यापीठ असेल, विद्यापीठाची स्थापना कधी झाली रे? 1857 ला झाली. कधी झाली रे? बघा त्याची सुद्धा इमारत कोण होती? नानांनी स्थापन केली होती. आता बघा ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना कधी झाली रे? 1845 ला. 1845 ला सुरू झालं. हो काय ग्रँड मेडिकल कॉलेज बघा कुठं? मुंबईमध्ये आहे. त्याच्यामुळे त्याला काय नानांना काय म्हणतात? मुंबईचा अनभिष्ण सम्राट. कशामुळे म्हणतात? तर सगळं जे महत्वाच्या संस्था येतात त्यांच्या स्थापण्यात नानांचा सहभाग होता. बघा ग्रँड मेडिकल कॉलेज 1845 वर्ष विचारू शकते. वर्ष विचारू शकते. 1845 होतं. त्याच्यानंतर बघा मुंबईमध्ये गेल्यानंतर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स आहे, जे जे स्कूल ऑफ आर्ट, तिथं म्हणजे चित्रकलेचं ते प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे कलेसाठी सुद्धा कोण कार्य केलेलं आहे रे? जे जे स्कूल ऑफ आर्ट. खूप मोठं आहे बघा मुंबईमध्ये. गेल्यानंतर तुम्हाला दिसेल तिथंच दगडी इमारती येते जुन्या बांधलेल्या, नानांनी बांधलेल्या. कुठं आहे? गेटवे ऑफ मुंबई पशीच आहे. एलिफन्स्टन कॉलेज पण आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट्स पण. कला विषयक ज्ञान मिळावे यासाठी केलं होतं. चित्रकलासाठी आहे ते कला विषय. एम एफ हुसेन तुम्हाला माहित असतील, मोठे चित्रकार होते एम एफ हुसेन. एम एफ हुसेन. त्यांच्या चित्रांना 10-10 कोटी 20-20 कोटी रुपये भेटतात. बोली लागलेली असते. तर ते एम एफ हुसेन कुठं हे केले होते रे? जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधले विद्यार्थी होते.
म्हणजे बघा नानांचा किती दूरदृष्टिकोन होता. त्या काळी सुरू केलेल्या संस्था आता सुद्धा सुरू आहेत आणि आता सुद्धा त्याला म्हणजे महत्व आहे की बाबा कलेचं म्हणजे जपण्याची ह्याच्यासाठी कोण केलं? नानांनी केलं. त्याच्यानंतर बघा 1851 आणि एम एफ हुसेन कुठले होते रे? आपल्या पंढरपूरचे होते. कुठले होते रे? त्यांचा जन्म आपल्या पंढरपूरचा, सोलापूर जिल्ह्यामधल्या. सोलापूरांसाठी गर्व पाहिजे की बाबा एम एफ हुसेन आपल्या जिल्ह्यातले होते. 1851 बघा, द जगन्नाथ शंकर सेठ फर्स्ट ग्रँड अँग्लो हायस्कूल. नानांचे मित्र होते सगळे इंग्रजांना धरून राहायचे, त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलांसाठी काय केलं होतं 1851 ला? फर्स्ट ग्रँड अँग्लो हायस्कूल स्थापन केलं होतं. फर्स्ट ग्रँड अँग्लो हायस्कूल स्थापन केलं होतं. आलं लक्षात? अँग्लो इंडियन म्हणजे काय रे? ज्यांना 2 जागा होत्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 1 असायची. बघा सध्या लोकसभेमध्ये जागा किती आहेत रे? सुरुवातीला 552 होत्या, आता किती राहिल्यात रे? त्याच्यामध्ये 530 ज्या आहेत त्या कुठून होत्या रे? लोकसभेमधून सदस्य निवडून यायचे. 20 कुठून यायचे रे? आपल्या केंद्रशासित प्रदेशामधून आणि 2 कुठून? अँग्लो इंडियन मधून. आता 2 सदस्य रद्द झाले म्हणजे 2019 ला. बघा 530 सदस्य आताही लोकसभेमधून निवडून येतात, परंतु 530 सदस्य आताही लोकसभेमधून निवडून येतात. परंतु बघा एकच मिनिट. तीस सदस्य आताही लोकसभेमधून निवडून येतात, परंतु आपल्या केंद्रशासित प्रदेशामध्ये लोकसंख्या कमी असल्यामुळं संविधानाने ठरवून दिले होते 20, परंतु राहिलेत किती रे? आता 15च आहेत, कारण की लोकसंख्या कमी आहे थोडक्यात. त्याच्यामुळे एकूण ह्याची सदस्य संख्या किती रे? 545 आहे. चालते. आणि बघा अँग्लो इंडियन कुणाला म्हणतात? ज्यांच्या आई किंवा वडील हे ब्रिटिश आहेत त्यांना काय म्हणतात रे? अँग्लो इंडियन असं म्हणतात. बघा 1848 दादाभाई नौरोजी, दाजी लाड, विश्वनाथ मंडलिक, सौरभजी बंगाले यांनी कोणती संस्था स्थापन केली रे? स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी. कोणती केली रे? स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी. म्हणजे त्या काळात राजकीय कामांसाठी ह्या संस्था वापरल्या जायच्या. त्याच्यासाठी संस्थांना त्या काळात, प्राचीन काळात खूप महत्व होतं. बघा प्रश्न पडू शकते, दादाभाई नौरोजी, बहुदाजी लाड, विश्वनाथ मंडलिक, सौरभजी बंगाली यांच्यासोबत स्टुडंट लिटररी सोसायटी ऑफ इंडिया स्थापन केली होती. चालतंय. मुलींच्या कला शाळेसाठी पहिली शाळा कोण स्थापन केली रे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये? आपले महात्मा ज्योतिबा फुले. परंतु इंग्रजांना त्या काळात मदत केली होती नानांनी मुलींच्या कला शाळेसाठी. कोणत्या रे? कला शाळेसाठी. नानांनी विल्सन यानं कला शाळा स्थापन केली. त्या विल्सनला काय केलं रे नानांनी? स्वतःच्या राहत्या घरामध्ये जागा दिली होती. बघा नानांचं मन किती मोठं होतं. स्वतःच्या राहत्या घरामध्ये जागा दिली होती. कुणाला दिली रे? डॉक्टर विन्सेलला. कशासाठी दिली रे? कला शाळा स्थापन करण्यासाठी. पुढे बघू आता. सामाजिक कार्य काय केलंय बघा. सामाजिक कार्य काय केलंय रे? सती प्रथेवर टीका केली. काय केलंय? सती प्रथा बंदी कायदा कधीचा होता रे? 1829 चा होता. 1829 चा. मूळ विल्यम बेंटिंग होता त्यावेळेस. ओके. मेन कोण कार्य केलं तर सती प्रथा बंदी कायद्यासाठी? तर सती प्रथा बंदी कायद्यासाठी कोण काम केलं? राजा राममोहन रॉय. राजा राममोहन रॉय कुठले होते रे? बंगाल क्षेत्रातले होते राजा राममोहन रॉय. ओके. आणि ते राजा राममोहन रॉय का वळले रे ह्या सामाजिक कार्याकडे किंवा स्त्रियांच्या ह्याच्याकडे, सती प्रथा बंदी? त्यांची स्वतःची वहिनी जी होती त्याला समाजाने सती जाण्यासाठी भाग पडलं होतं. त्यावेळेस त्यांना अडवण्यासाठी प्रयत्न केले होते, परंतु आपला समाज जो होता मागासलेला होता आणि आपल्या समाज सुधारकांनी समाजाला चांगल्या गोष्टी शिकवून चांगल्या ह्याच्याकडे वाटचाल करायला भाग पाडले. ओके. त्यावेळेस राजा राममोहन राय त्याच्यामुळं सामाजिक कार्याकडे वळले होते. आणि बघा 18 जून 1823 ला सती प्रथा बंद करण्यासाठी एक अर्ज केला होता आणि त्या अर्जावर दोन समाज सुधारकांनी सह्या केल्या होत्या. ते 2 समाज सुधारक कोण होते रे? एक होते राजा राममोहन रॉय आणि दुसरे कोण होते रे? जगन्नाथ शंकर शेठ. कोण होते रे? शेठ होते आपले. शेठ म्हणून लक्षात ठेवा. त्यांच्याकडे पैसा होता म्हणून ते शेठ होते. आणि कोण होते ते? मुंबईचा अनभिष्ण सम्राट होते. मुंबईचा अनभिष्ण सम्राट.
त्यावर नाना जगन्नाथ शंकर शेठ व राजा राममोहन रॉय यांनी सही केली. कधी मांडला होता रे तो? 18 जून 1823 ला होता. सरकारकडे पाठवला होता त्यांनी. बघा 1846 ला म्युन्सिपल ऍक्ट आला. म्हणजेच म्युन्सिपल ऍक्ट काय? कायदा, नगरपालिका कायदा, म्युन्सिपल ऍक्ट म्हणतात. तो आणण्यासाठी नानांनी काय केलं होतं? प्रयत्न केले होते. 1825 ला मुंबईत जे 4 जेपी नियुक्ती केले होते त्यापैकी एक कोण होते रे? नाना होते. जस्टिस ऑफ पीस त्यावेळेस हे होतं, म्हणजे पद होतं एक प्रतिष्ठेचं, जेपी. पुढे जाऊ आता. अँग्री हॉर्टिकल्चर सोसायटी कोणत्या कोणत्या संस्था स्थापन केल्या होत्या बघा. ऍग्रिकल्चर साठी पण त्यांनी बघा कार्य त्यांचं आहे. ऍग्री हॉर्टिकल्चर सोसायटी व जिओग्राफिकल सोसायटी म्हणजे जिओग्राफीसाठी सुद्धा कार्य केलं. या दोन संस्था अँग्री हॉर्टिकल्चर सोसायटी व जिओग्राफिकल सोसायटी ह्या कोण स्थापन केल्या रे? नाना जगन्नाथ शंकर सेठ. स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली. ठाणे ते बोरीबंदर आपल्याला माहित आहे 1853 ला पहिली रेल्वे धावली होती. कधी धावली होती रे? 1853 ला पहिली रेल्वे. नानाचा काय संबंध आहे तिथं? तर पहिली रेल्वे कुठून तर कुठपर्यंत धावली होती रे? बोरीबंदर ते ठाणे. कुठून तर कुठपर्यंत? बोरीबंदर ते ठाणे इथं धावली होती. आलं का लक्षात? त्याच्यानंतर नानाचा काय सहभाग होता? त्या पहिल्या ट्रेनमध्ये किती सदस्य होते रे? 400 सदस्य होते. किती सदस्य होते? 400 सदस्य होते. आणि त्याच्यापैकी एक कोण होते? नाना जगन्नाथ शंकर सेठ होते. त्यापैकी एक कोण होते रे? आपले नाना होते. आणि आणखीन सुद्धा तुम्ही नेटवर गेलात तर नानांनी काढलेलं जे पहिलं तिकीट होतं, म्हणजे पहिलं तिकीट सुद्धा कोण काढला होता? मान बहुमान कुणाला भेटला होता? नानांना भेटला होता. त्या पहिल्या तिकिटाचा फोटो आणखीन सुद्धा नेटवर गेलात तुम्ही, गुगलवर सर्च केला तर तुम्हाला भेटून जाईल. ह्याच्याहून लक्षात ठेवायचं की नाना हे पहिल्या ट्रेन मधले प्रवासी होते, जे की 1853 ला हे झाले होते. आणि त्याच्यानंतर बोरीबंदर ते पुणे हे रेल्वे सुरू करण्यास सुद्धा नानांनी भरपूर शिफारस केली होती शासनाकडे. 1837 मध्ये भिवंडीत हिंदू मुस्लिम दंगलीत हिंदू विरोधी निकाल देण्यात आला. या खटल्याची फेर तपासणी करण्यासाठी कोण भाग पडलं होतं रे? नानांनी भाग पडलं होतं. कुठे झाले होते रे? भिवंडीत हिंदू मुस्लिम दंगल. त्याच्या हिंदू विरोधात निकाल लागला होता न्यायालयाचा, परंतु त्याच्या विरोधात न्यायालयात जाऊन म्हणजे हिंदूंच्या बाजूने निकाल देण्याचा भाग कुणी पाडलं होतं रे? नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी. 1836 मध्ये सोनपूर स्मशानभूमीचे शिवडीत स्थलांतर करण्यासाठी निर्णय करण्यास काय केलं होतं? भाग पाडलं होतं. सोनापूर स्मशानभूमीचे शिवडीत स्थलांतर करण्यासाठी. आणि मित्रांनो, प्रश्न पडलेले आहेत ह्याच्यावरती. प्रश्न पडलेले आहेत, त्याच्यामुळे लक्षपूर्वक जे प्रश्न पडलेत तेच मी घेतलेले आहेत. आपल्या पूर्ण सरळ सेवेला असतील. आता बघा, समाज सुधारक हा घटक कसा आहे? हा सरळ सेवेला तर पडतोयच. तलाठी भरती असेल किंवा पोलीस भरती असेल ह्यांनाही पडतंय, परंतु आपले एमपीएससी आणि कंबाईनला सुद्धा हा घटक महत्वाचा आहे. त्याच्यामुळं लक्षपूर्वक बघा. सोनापूर स्मशानभूमीचं शिवडीत स्थलांतर कोण केलं रे? नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी. मुंबईतील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विहिरी आणि तलावांची पण निर्मिती नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी केली. पाणी हे माणसाचं काय रे? अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत. पाणी पण काय रे? मूलभूत गरज आहे माणसाची, आणि ते लागतच. पीक पिकवायचं झालं तर पाण्याची गरज पडते, आणि ते पाण्यासाठी महत्वाचं कार्य कोणी केलं होतं मुंबईमध्ये? नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी. नानांनी पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं हे कार्य केलं नाही, परंतु मुंबईसाठी केलं, आणि त्यांना त्याच्यामुळेच मुंबईचा अनभिष्ण सम्राट म्हणतात. बघा, चिंचपोकळी इथं काय केलं रे? गॅस कंपनी सुरू केली. व्यापारी होते. कर्नल फ्रेंच व कर्नल कोर्ट यांच्याबरोबर नाना शंकर सेठ यांनी काय केलं रे? डेक्कन व्हर्नॅक्युलर सोसायटी स्थापन केली. काय केली रे? डेक्कन व्हर्नॅक्युलर सोसायटी स्थापन केली. डेक्कन व्हर्नॅक्युलर सोसायटी कधी स्थापन केली रे? 1849 ला स्थापन केली. बघा, ही आहे सोसायटी. बघा, हेच श्रावणास दक्षिणेचे प्रवर्तक असं म्हणतात. आणि श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे त्याचं हे होतं. कोणत्या? डेक्कन व्हर्नॅक्युलर सोसायटीचा हा लोगो होता. बाजीराव होते. श्रावणास दक्षिणेस प्रवर्तक असं म्हणतात. आणि काय म्हणतात त्याला मराठीमध्ये? महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था. महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था असं म्हणतात त्या संस्थेला. कोणत्या? डेक्कन व्हर्नॅक्युलर ट्रान्सलेशन सोसायटीला, जी नानांनी स्थापन केली होती इंग्रजांसोबत, कर्नल फ्रेंच आणि कर्नल कोर्ट सोबत. आणि त्याचं ब्रीदवाक्य काय होतं रे त्या सभेचं? ग्रंथो गुरुना गुरुह.
बघा, हे चित्र बघितल्यानंतर कायम लक्षात राहील. कोणती संस्था? डेक्कन व्हर्नॅक्युलर सोसायटी संस्था कोण स्थापन केली होते रे? नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी. चला पुढे जाऊ. बघा, सर्वात महत्वाचं, नानांनी त्यांच्या आयुष्यात काय कार्य केलं होतं? बॉम्बे असोसिएशन. काय होती रे? बॉम्बे असोसिएशन. बॉम्बे असोसिएशन संस्थेला एवढं का महत्व आहे रे? कधी स्थापन झाली आहे ती? 26 ऑगस्ट 1852 ला स्थापन झाली. कोणती रे? बॉम्बे असोसिएशन. का महत्व आहे सांगतो तुम्हाला. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली रे आपली? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885. कधी झाले रे? 28 डिसेंबर 1885 ला झाले. आणि का काँग्रेसला महत्व आहे रे जास्त? कारण काँग्रेसमुळे आपल्याला देशाला स्वतंत्र मिळवण्यास सर्वात मोठा होता. आणि त्याच्यानंतर काँग्रेस काय झाली? सत्ताधारी झाली होती. पहिल्या लोकसभेपासून ते सत्ताधारी कोण होते रे? काँग्रेस. आणि आपले पहिले पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. कोण होते रे? पंडित जवाहरलाल नेहरू. काँग्रेसचा आणि बॉम्बे असोसिएशनचा काय संबंध आहे रे? काँग्रेसचा आणि बॉम्बे असोसिएशनचा हा संबंध आहे की बॉम्बे असोसिएशन या संस्थेवरच काँग्रेस आधारभूत होती, त्या विचारसरणीवरच. आणि देशातली पहिली राजकीय संघटना कोणती होती रे? बॉम्बे असोसिएशन. लक्षात ठेवा. आणि ते कोण स्थापन केले होते रे? दादाभाई नौरोजी आणि नाना जगन्नाथ शंकर सेठ. आणि ऑफकोर्स बॉम्बे नाव आहे त्याच्यामध्ये, म्हणजे कुठं स्थापन झालेले असेल रे? ते मुंबईला स्थापन झाले होते. आणि कधी स्थापन झाली होती रे? 26 ऑगस्ट 1852. आपला 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आहे. त्याच्यानंतर किती? 11 दिवस. असं लक्षात ठेवा, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जाईल तुम्हाला. 26 ऑगस्ट 1852ला स्थापन झाली होती. उद्देश काय होता रे त्याचा? उद्देश असा होता, भारतीय लोकांच्या गरजांची चौकशी करून देशाची सुधारणा करणे. स्वतंत्र मिळवणं त्यावेळेस उद्देश होता का रे? नव्हता. तर भारतीय लोकांच्या गरजांची चौकशी करून, म्हणजे त्यांच्या काय अडचणी आहेत, काय नाही, ह्याचा अभ्यास करणे आणि त्या मागण्यांसाठी काय करणे रे? शासनाकडे शिफारस करणे. काय करणे? दादाभाई नौरोजी आणि नाना जगन्नाथ शंकर सेठ इंग्रजांच्या म्हणजे इंग्रजांच्या विचारसरणीला पुरस्कार करायचे, म्हणजे त्यांना सहकार्य करायचे. परंतु त्यासोबतच त्यांना, म्हणजे एखादे कार्यकर्ता असते बघा, गोड गोड बोलून कामं करून घेते, त्याप्रमाणे आपले नाना होते. इंग्रजांना गोड गोड बोलायचे, मी तुमच्याच बाजूने आहे म्हणायचे, आणि काय करायचं रे? आपल्या भारतीयांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी काय करायचे? प्रयत्न करायचे. आणि ते यशस्वीरित्या काय करायचं रे? मागण्या पूर्ण करून घ्यायचे. असे कोण होते रे? आपले नाना जगन्नाथ शंकर सेठ होते. त्याच्यानंतर लोककल्याणासाठी आवश्यक ते उपाय काय करणे रे? सरकारला कळवणे. मॉरिशस. बघा, ही झाली आपली बॉम्बे असोसिएशन झाली. दोन उद्देश होते त्याचे. लोकांच्या गरजांची चौकशी करून सुधारणा करणे. दुसरा उद्देश काय होता? लोककल्याणासाठी आवश्यक ते उपाय सरकारला कळवणे. हो का? ही आहे बघा बॉम्बे असोसिएशन सोसायटी. ही काय आहे रे? बॉम्बे असोसिएशन. मुंबईला आणखीन सुद्धा ह्याचं कार्यालय आहे. कुठल्या संस्थेचं? बॉम्बे असोसिएशनचं. बघा, दूरदृष्टी बघा. मॉरिशस बिरिशस देशात आपण आता सुद्धा विचार करत ना, मॉरिशस बिरिशस देशाचा. त्या तर काळात चालायला म्हणजे वाहतूक व्यवस्था नव्हती, काहीच नव्हतं. त्यावेळेस त्यांनी मॉरिशसहून ऊसाचे बेणे मागवले होते. काय मागितले होते रे? मॉरिशसहून ऊसाचे बेणे मागवले होते. प्रश्न कसा येऊ शकते बघा? प्रश्न मित्रांनो असा येऊ शकते, मॉरिशसहून बेणे खालीलपैकी कोणत्या सुधारकांनी मागवले होते? कोण मागवले होते रे? नाना जगन्नाथ शंकर सेठ. म्हणजे त्या काळात एवढी मोठी विचारसरणी होती की बाबा पीक उत्पन्न घेण्यासाठी ह्या चांगल्या गोष्टी महत्वाच्या येतात. 1857ला मराठी नाटकासाठी पहिले बादशाही नाट्यगृह बांधले. आणि कुठं बांधलं असेल रे? ऑफकोर्स मुंबईला. कारण का रे? ते मुंबईचा अनभिष्ण सम्राट होता. पहिले बादशाही नाट्यगृह बघा त्यांनी कलेसाठी. जे जे स्कूल ऑफ आर्ट कोण बांधलं? नानांनी. त्याच्यानंतर पहिले बादशाही नाट्यगृह कोण बांधलं? नानांनी बांधलं. कुठं बांधलं? मुंबईला बांधलं. आणि कोणत्या साली बांधलं रे? 1857ला बांधलं. महत्वाचं आहे मित्रांनो. इतके कार्य करणारा कोण होता? हा समाज सुधारक होता, आणि पहिला समाज सुधारक होता. ह्याला काही जणांकडे कसं असतंय? डोकं असते, विद्या असते, परंतु पैसा नसते. नानाकडे दोन्ही गोष्टी होत्या, आणि त्यांचं मन पण मोठं होतं, कारण की त्याने आपल्या लोकांसाठी हे समाज सुधारक कार्य केले. चला
बघा, नानांबद्दल गंगाधरराव गाडगे काय म्हणतात बघा. गंगाधरराव गाडगे नानांबद्दल असं म्हणतात, आधुनिक भारताचे शिल्पकार. त्यांना मुंबई पुरता मर्यादित ठेवले का रे गाडगेंनी? तर काय ठेवले? आधुनिक भारताचे शिल्पकार असं म्हणतात. आचार्य यात्रे बघा, हा प्रश्न हजार वेळेस येऊन गेला आपल्याला. तीन समाज सुधारक झाल्यानंतर क्वेश्चन घ्यायचे. आचार्य यात्रेने काय म्हणले रे? मुंबईचा अनभिष्ण सम्राट. काय म्हणले? मुंबईचा अनभिष्ण सम्राट. हा हजार वेळेला आलाय. राज्यसेवा मेन्सला पण येतोय, कंबाईनला पण येतोय, आपल्या सरळ सेवेला बी येतोय, पोलीस भरतीला बी येते, तलाठी भरतीला बी येते, सगळ्याच भरत्याला येतोय. कोणता प्रश्न? आचार्य यात्रे काय म्हणले? नानांना मुंबईचा अनभिष्ण सम्राट असं म्हणले होते. बघा, नर फाटक काय म्हणले रे? मुंबईचे शिल्पकार व पहिले नागरिक असल्याचा गौरव केला. मुंबईचे पहिले नागरिक नाना होते असा गौरव कोण केला होता रे? तर तो केला होता नर फाटक यांनी केला होता. कोण केला होता रे? नर फाटक यांनी. आणि बघा, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक दिवस असा येतो की तो दिवस नानाच्या आयुष्यात कधी आला रे? त्यांचे निधन कधी झाले? 31 जुलै 1865 ला. कधी झाले रे? 31 जुलै 1865 ला झाले. तर अशा पद्धतीने आपले नाना जगन्नाथ शंकर शेठ संपलेले आहेत मित्रांनो. महत्वाचं आपण सगळं कव्हर केलंय. आपलं लेक्चर डबल रिपीट बघा, तुमचं नाना जगन्नाथ शंकर शेठ कव्हर होऊन जातील. नंतर तुम्हाला बघायची गरज पडणार नाही. चालतंय? त्याच्यानंतर आपण पुढचा समाज सुधारक बघू. बघा, त्याच्यानंतर पुढचा समाज सुधारक कोण आहे रे? बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर बघा. कोण आहे रे पुढचा? बाळशास्त्री जांभेकर. ह्यांनाच काय म्हणतात रे? दर्पणकार. काय म्हणतात रे? दर्पणकार. दर्पण मराठी पहिलं वृत्तपत्र होतं. त्याचे संस्थापक कोण होते रे? बाळशास्त्री जांभेकर. बघा, महाराष्ट्रातील पहिले समाज प्रबोधनकार कोण? महाराष्ट्रातील पहिले समाज प्रबोधनकार कोण होते रे? बाळशास्त्री जांभेकर होते. पहिले समाज प्रबोधनकार कोण होते रे? बाळशास्त्री जांभेकर होते. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणतात त्यांना. काय म्हणतात रे? मराठी वृत्तपत्राचे जनक. आणि आणखीन एक चांगला गुण काय होता रे? इतिहास संशोधक होते ते. काय होते रे? इतिहास संशोधक होते. बनेश्वरला गेले होते ते. बनेश्वर कुठे आहे रे? बनेश्वर आपल्या पुण्यामध्ये आहे. कुठे आहे रे? आपल्या महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यामध्ये बनेश्वर आहे. तिथं काय गेले होते ते? इतिहास संशोधन करण्यासाठी गेले होते. आणि बघा, दुर्दैव बघा, नाना तिथं इतिहास संशोधन करण्यासाठी 1846 ला गेलेले असतानाच बनेश्वरला त्यांचा मृत्यू झाला होता. म्हणजे आपले कार्य करत असताना ह्या समाज सुधारकांचे मृत्यू झालेले आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे हा महत्वाचा आहे. जन्म कधी झालाय रे? 6 जानेवारी 1812 ला. कधी झालाय? 6 जानेवारी 1812 ला. कुठं झालाय रे? पोंभुर्ले या ठिकाणी झालाय. आणि बघा, 6 जानेवारी हाच काय दिन साजरा म्हणून करतंय महाराष्ट्र सरकार? पत्रकार दिन म्हणून करतंय. काय करतंय रे? पत्रकार दिन. कधी आहे रे? 6 जानेवारी हा पत्रकार दिन आहे. त्यांचा बर्थडे गिफ्ट म्हणून दिला असेल बाबा. बर्थडे गिफ्ट भेटतेत ना आपल्याला भरपूर. तशा पद्धतीचा महाराष्ट्र शासनानं बाळशास्त्री जांभेकरांना काय बर्थडे गिफ्ट दिलं रे? तर त्यांचा जन्मदिन हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक त्यांना काय म्हणायचे रे? लहानपणीच आपले बाळशास्त्री जांभेकरांना लहानपणीच खूप हुशार होते बघ. म्हणून म्हणजे त्यांनी वाचलं की पाठ. त्याच्यामुळे त्यांना काय म्हणायचे रे? बालबृहस्पती म्हणत होते. काय म्हणायचे रे? बालबृहस्पती. सुरुवातीला विद्यार्थी दशेतच त्यांनी काय केले रे? गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले. लहानपणीच त्यांनी काय केले? गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले. पुढे बघा, 1832 मध्ये काय होते रे ते? 1832 मध्ये अक्कलकोटच्या युवराजाच्या शिक्षकपदी नेमणूक केली. 1800 म्हणजे ते बघा, अभ्यास करतच शिकायचे. आलं का लक्षात? 1832 मध्ये त्यांची कोणत्या युवराजाचे शिक्षक म्हणून नियुक्ती झाली रे? अक्कलकोटचा युवराज. खूपच प्रश्न पडलेला आहे बघा, अक्कलकोटचा युवराजाचे शिक्षक म्हणून. बघा, 1834 ला एलिफन्स्टन कॉलेज कधी स्थापना झाली रे? एलिफन्स्टन शाळेची 1824 ला. आणि 1834 ला त्याच रूपांतर काय झालं होतं रे? एलिफन्स्टन कॉलेजमध्ये. आणि त्याच्यासाठी कोण स्थापन केलं होतं रे? नाना जगन्नाथ शंकर शेठनं. तिथंच काय होते रे? आपले सहाय्यक प्राध्यापक होते एलिफन्स्टन कॉलेजमध्ये. कोण होते रे? बाळशास्त्री जांभेकर होते. अध्यापन वर्गाचे संचालक व मुंबई प्रांतातील मराठी शाळांचे इन्स्पेक्टर म्हणून, मराठी शाळा होत्या आपल्या तिथं, ते कोण होते रे? मराठी शाळांचे इन्स्पेक्टर म्हणून त्यांनी कार्य केलं होतं. प्रश्न कसा येऊ शकतो मित्रांनो?
खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने मराठी शाळांचे इन्स्पेक्टर म्हणून कार्य केलेले आहे? तर मराठी शाळांचे इन्स्पेक्टर म्हणून कार्य कोण केले रे? आपल्या बाळशास्त्री जांभेकर यांनी केले. कोण केले? बाळशास्त्री जांभेकर यांनी केले. मित्रांनो, आपलं ध्येय पूर्ण करायचं असेल, आपल्या कोणत्याही गोष्टी पूर्ण करायच्या असतील, ह्या समाज सुधारकांचं हे घ्या. अरे त्यांना आयुष्यात कमी अडचणी असतील का? समाजानं त्यांना हजारो वर्ष झालं परंपरा चालू असायच्या, त्या परंपरा मोडीत काढायला भाग पाडल्या या समाज सुधारकांनी. त्याच्यामुळे त्यांना पहिल्यांदा समाज सुधारकांनी वाईट टाकलं होतं. काय केलं होतं? वाईट टाकलं होतं. म्हणजे त्यांना बोलायचे नाहीत, अस्पृश्याची दर्जा द्यायचे त्यांना, म्हणजे त्यांना कोणत्याही कार्यक्रमाला बोलवायचे नाहीत. असल्या प्रकारचा त्रास सहन केला. मित्रांनो, आपल्याला त्रास कुठपर्यंत सहन करायचा आहे? आपल्याला फक्त 1 वर्ष अभ्यास करायचा आहे आणि चांगली पोस्ट काढायची आहे, इथपर्यंतच आपल्याला त्रास आहे. आपलं आयुष्य बनणार आहे. परंतु या समाज सुधारकांनी काय केलं होतं? पूर्ण आपल्या देशाचे जे नागरिक होते त्यांचं आयुष्य बनवलं होतं. परंतु आपल्याला स्वतःसाठी झडायचंय आणि स्वतः पोस्ट काढल्यानंतर मात्र इतरांसाठी थोडंफार का होईना कार्य करायचंय. समजलं? बघा, मराठी शाळांचे काय होते रे? ते इन्स्पेक्टर म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती केली होती. 1846 मध्ये प्राचीन शिलालेखांच्या वाचनासाठी कुठे गेले होते रे? बनेश्वरला गेले होते. मगाशीच सांगितलं तुम्हाला, 1846 ला. आणि बनेश्वर कुठे आहे रे? पुणे जिल्ह्यामध्ये आहे. बघा, हे आहे बघा बनेश्वर. हे प्राचीन शिलालेख आहे तिथे ह्या बनेश्वरला. फोटो बघा. फोटो बघितल्यानंतर, आणि अशा पद्धतीचं शिक्षण फक्त आपल्याला कुठं दिलं जाते? आपल्या विद्यावृक्ष अकॅडमीमध्ये. कुठं रे? विद्यावृक्ष अकॅडमीमध्ये. बनेश्वर बघा, तिथं ते तसं आहे. आणि हा बघा शिलालेख आहे, अशोकाचे शिलालेख. ते ऐकलं असेल तुम्ही. प्राचीन इतिहास आहे आपल्याला भरपूर ठिकाणी सरसेवेला. तर बघा, हे अशा पद्धतीचे शिलालेख होते. आणि त्या शिलालेखांचा अभ्यास कोण केला होता रे? बाळशास्त्री जांभेकरांनी. म्हणूनच त्यांना इतिहासकार पण असं म्हणतात. म्हणूनच त्यांना काय म्हणतात रे? इतिहासकार. बघा, कोणते गणित, इतिहास, भूगोल, त्याच्याप्रमाणे मानसशास्त्र, व्याकरण या विषयावर त्यांनी लेखन केले. कोणत्या रे? गणित, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र आणि व्याकरण या विषयावर पण त्यांनी लेखन केलं होतं. परंतु मेन कार्य काय होतं त्यांचं? इतिहासकार होते ते. आता बघा, त्यांनी लिहिलं प्रसिद्ध ग्रंथ. कोण लिहिलेले? बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिलेले प्रसिद्ध ग्रंथ. कोणता होता रे? पहिला होता ज्योतिषशास्त्र. कोणता होता रे? पहिला होता ज्योतिषशास्त्र. दुसरा इंग्लंड देशाची बखार. दुसरा कोणता होता रे? इंग्लंड देशाची बखार. तिसरा सारसंग्रह होता. चौथा कोणता होता रे? नीतिकथा होता. पाचवा कोणता होता रे? हिंदुस्थानचा इतिहास. म्हणजे आपल्या हिंदुस्थानचा इतिहास हे पुस्तक कोण लिहिलेलं आहे रे? तर आपले बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिले. सहावा कोणता होता रे? शून्यलब्धी. आणि सातवा काय होता रे? बाल व्याकरणकार. कोणता होता रे? सातवा बाल व्याकरणकार. पुस्तकांना ह्या जर नोट्स काढत असतात तर ह्या शून्यलब्धीला स्टार करा, बाल व्याकरणकारला स्टार करा, हिंदुस्थानच्या इतिहासला स्टार करा आणि इंग्लंड देशाची बखरला स्टार करा. कारण की आतापर्यंत ह्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. आलं का लक्षात? महत्वाचे कोणते आहेत रे? बाल व्याकरणकार, शून्यलब्धी, इंग्लंड देशाची बखार आणि हिंदुस्थानचा इतिहास. महत्वाचे पुस्तक आहे. डबल घेतो. आपल्याला ह्याच लेक्चरमध्ये आपल्याला पाठ झालं पाहिजे असा हिशोबानं मी घेत आहे. बाल व्याकरणकार आहे, शून्यलब्धी आहे, हिंदुस्थानचा इतिहास आहे आणि इंग्लंड देशाची बखार आहे. हे पुस्तक आहे. तर कोण लिहिले होते रे? बाळशास्त्री जांभेकरांनी. आता मी कोणत्याही लेक्चरमध्ये शेवटपर्यंत आपलं जे समाज सुधारक आहे त्याच्यामध्ये विचारेल मी तुम्हाला, कोणतं पुस्तक? शून्यलब्धी. कोणी लिहिलं होतं? ह्याने बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिलं होतं. हिंदुस्थानचा इतिहास ह्याने लिहिलं होतं. चालतंय? त्याच्यानंतर बघा, 1830 मध्ये बॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या डेप्युटी सेक्रेटरी पदी. बॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या काय होतं रे? डेप्युटी सेक्रेटरी पदी. बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोण केली रे? 1822 ला. बघितलं होतं आपण. कोण केली होती? एलिफन्स्टन. कोण केली होती रे? एलिफन्स्टन केली होती. आणि त्यांना मदत कोण केली रे? किंवा त्याच्यासोबत सहकारी म्हणून कोण होते एलिफन्स्टन सोबत? नाना जगन्नाथ शंकरसेठ. बघा, बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचे काय होते रे? डेप्युटी सेक्रेटरी होते. बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी पदी नियुक्ती कुणाची झाली होती रे? बाळशास्त्री जांभेकरांची. कधी झाली होती रे? 1830 ला झाली होती. तसेच ते ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य पण होते. ओके. बघा,
शेषाद्री प्रकरणामुळे काय म्हणतात ते, त्यांना आद्य समाज सुधारक म्हणतात. कोणत्या प्रकरणामुळे? शेषाद्री प्रकरण घडलं होतं त्यांच्या आयुष्यात. शेषाद्री प्रकरणामुळे काय म्हणतात त्यांना? आद्य समाज सुधारक म्हणतात. काय म्हणतात रे? आद्य समाज सुधारक. सांगतो प्रकरण काय होतं तुम्हाला. मेन जरा इंटरेस्ट येतं गोष्टी ऐकायला. परंतु शेषाद्री प्रकरण प्रश्न कसा येऊ शकतो? शेषाद्री प्रकरण हे खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाशी निगडीत होते? शेषाद्री प्रकरण खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाशी निगडीत होते? आणि ते समाज सुधारक कोण होते रे? बाळशास्त्री जांभेकर होते. कोण होते रे? बाळशास्त्री जांभेकर. आता बघा शेषाद्री प्रकरण काय होते बघा. आधी काय व्हायचं, आपल्यावर राज्य कसे कसे होऊन गेले रे. पहिल्यांदा मुघलांचं राज्य होतं, त्याच्यानंतर इंग्रजांचं आलं. आलं का लक्षात? मुघलांच्या काळात काय होतं रे, आपला भारत देशामध्ये आपल्याला माहित आहे हिंदू समाज मोठा होता. भारत देशामध्ये काय होता रे? हिंदू समाज मोठा होता. काय करायचे, मुस्लिमांच्या काळामध्ये कन्व्हर्जन करायचे मुस्लिम धर्मामध्ये. सगळ्यांना माहित आहे औरंगजेब किती क्रूर होता. औरंगजेबानं भरपूर आपल्या हिंदू लोकांचं हे केलं. परंतु त्यावेळेसच औरंगजेबाच्या काळातच एक असा राजा होऊन गेला, ज्या राजाने आपल्याला शिकवलं की आपला धर्म हाच आपला स्वाभिमान आहे. आणि तो राजा कोण होता रे? आपले छत्रपती शिवाजी महाराज. कोण होते रे? छत्रपती शिवाजी महाराज. संभाजी महाराजांना बघितला असेल तुम्ही पिक्चर संभाजी महाराजांचा, त्याच्यामध्ये कसं त्यांना त्रास दिला, परंतु त्यांनी आपला धर्म सोडला का रे? धर्म सोडला नाही. आणि आपल्या हिंदू धर्मासाठी त्यांनी शेवटपर्यंत जगले. अशाच पद्धतीनं इंग्रजांच्या काळात इंग्रजांचा धर्म कोणता होता रे? ख्रिश्चन धर्म होता. कोणता धर्म होता रे? ख्रिश्चन धर्म होता. त्या काळात काय व्हायचं, ख्रिश्चन मिशनऱ्यांना की बाबा ते खूप पैसा पुरवायचे, ते खूप संधी द्यायचे की बाबा आपल्या ख्रिश्चन धर्मामध्ये जर तुम्ही कन्वर्ट केलं लोकांना, ते आपल्याला सपोर्ट करतील, आपल्या राज्याला सपोर्ट करतील आणि काय करतील, आपण आणखीन ह्याच्या पुढे आणखीन 400 वर्ष राज्य करू शकू, अशी परिस्थिती निर्माण होईल. परंतु तसंच झालं होतं इथं. कुठं झालं होतं रे? अंबाजोगाईला झालं होतं हे शेषाद्री प्रकरण. शेषाद्री ब्राह्मणाचे 2 पोरं होते. ते काय, त्यावेळेस शाळा कुणाच्या असायच्या? ह्यांच्या असायच्या, म्हणजे इंग्रजांच्या असायच्या, म्हणजेच ख्रिश्चन धर्म मिशनऱ्यांच्या असायच्या. मग त्या शाळेत ते पोरं 2 शिकायचे. मग जायचे बाबा, कसं असतंय, आपण बी शाळेत जातो, आपल्या बी शिक्षकावर आपलं प्रेम असते, श्रद्धा असते, त्यांच्यावर विश्वास असते. मग त्या शिक्षकांनी काय केलं, ह्यांचं मनपरिवर्तन केलं. आणि त्यांना कोणता धर्म स्वीकारायला लावला रे? ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावला शेषाद्रीच्या दोन्ही पोरांना. मग बाळशास्त्री जांभेकरांना कळालंय. मग बाळशास्त्री जांभेकर त्या पोरांकडे गेले, म्हणले, त्यांना समजावलं की बाबा अरे आपलाच धर्म चांगला आहे, थोड्याफार गोष्टी चुकीच्या असतात त्या आपण सुधारू, परंतु आपलाच धर्म चांगला आहे, त्याच्यामुळे तुम्ही आपला धर्म परत या. आणि मग त्यांचं मनपरिवर्तन करून आपल्या बाळशास्त्री जांभेकरांनी त्यांना आपल्या परत धर्मात बोलवलं. काय, त्यांचं शुद्धीकरण केलं आणि आपल्या धर्मात परत केलं. त्याच्यामुळे शेषाद्री प्रकरण गाजलं होतं. परंतु मित्रांनो, धर्मात शुद्धीकरणाचा आपला पर्याय नव्हता हिंदू धर्मात त्यावेळेस. ब्राह्मण लोक त्रास द्यायचे आणि त्याच्यामुळेच काय झालं, हे झालं शेषाद्री प्रकरण. आणि शेषाद्री प्रकरण झालं आणि आपल्याला प्रश्न फक्त एवढाच विचारू शकतात की शेषाद्री प्रकरण कोणत्या समाज सुधारकाशी निगडीत आहे? बाळशास्त्री जांभेकरांशी आहे. ओके, म्हणजे धर्म कांड करणाऱ्या लोकांनी जांभेकरांना भरपूर त्रास दिला आणि हे झालं. चला पुढे जाऊ. स्वदेशात परकीय शिक्षणाचा अभ्यास व्हावा यासाठी त्यांनी समाज जागृती व लोक कल्याणासाठी 12 नोव्हेंबर 1831 रोजी काय रे, दर्पण पत्राची घोषणा केली. कोणतं रे? घोषणा केली. कधी? 12 नोव्हेंबर 1831 ला काय केली? दर्पण पत्राची घोषणा केली. बघा कधी आहे बघा. दर्पण काय होतं रे? दर्पण पहिलं मराठीतील वृत्तपत्र होतं. काय होतं? मराठीतील वृत्तपत्र होतं. बघा कधी स्थापन झालं रे? बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मादिवशी स्थापन झालं. 6 जानेवारी 1832 ला स्थापन झालं. पहिला अंक प्रकाशित झाला. कधी? 6 जानेवारी 1832 ला स्थापन झालं. ओके, ते बघा पश्चिम भारतातील पहिले आणि इंग्रजी व मराठीतील पश्चिम भारत, म्हणजे पश्चिम भारतमध्ये आता काय येते रे आपलं? गुजरात येते, महाराष्ट्र येते. त्याच पद्धतीनं काय हे येतात, दादरा नगर हवेली, गोवा येते. ते कुठे येतात रे? पश्चिम भारतामध्ये येतात. पश्चिम विभागीय परिषदा माहित असतील तुम्हाला. पश्चिम विभागीय परिषदा कोण असते रे अध्यक्ष? त्यांचा अध्यक्ष पश्चिम विभागीय परिषदेचा गृहमंत्री हा असतो. आलं का लक्षात? किती आहेत रे विभागीय परिषदा आपल्या भारतामध्ये? 6 येतात. किती आहेत रे? 6 येतात. आपला महाराष्ट्र कोणत्या विभागीय परिषदेमध्ये येतोय?
तर पश्चिम विभागीय परिषद मध्ये येतोय. आत्ताच बैठक झाली बघा, कुठं झाली रे? पुणे येथे झाली. कितवी झाली रे? 8वी झाली. पश्चिम विभागीय परिषदेची 8वी बैठक कुठं झाली रे? महाराष्ट्रामध्ये झाली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 8वी झाली आणि एकूणात किती झाली रे? 28वी झाली. एकूणात किती झाले रे? 28वी झाले आणि ती कुठं झाले रे? महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये झाली. बघा इकडे येऊ परत आपलं बघा इंग्रजी व मराठी वृत्तपत्रे होते. दोन भाषेमध्ये प्रकाशित व्हायचा. कोणतं? दर्पण. बघा हे मराठी भाषा आहे आणि इंग्रजी. म्हणजे इंग्रज आधीच्या काळात काय व्हायचं रे? पत्रामार्फतच आपला समाज सुधारणा आणि काय करायचे? समाज जागृत म्हणजे जागृत करायचे समाजाला. आधीच्या लोकांना काही वाटायचं नाही की बाबा आपल्यावर पारतंत्र्य आहे, इंग्रज आपल्यावर राज्य करायला हुकूम आहेत. कारण त्यांना काय माहित होतं, हे जर गेले तर कोण येणार आहेत? राजे महाराज येणार आहेत आणि ते पण आपल्यासोबत हेच करणार आहेत. त्याच्यामुळे इंग्रजांचं राज्य बरं वाटायचं आधीच्या लोकांना आणि हे होतं. आलं का लक्षात? त्याच्यामुळं ह्या दोन भाषात होतं आणि इंग्रज काय करायचे की समाज जागृती करतील, समाज सुधारणा करतील म्हणून काय करायचे? ते वृत्तपत्र काही वेळातच बंद करून टाकायचे. म्हणजे सुरुवात बी करायला व्हायची आणि बंद बी करायचे. आले का लक्षात? म्हणजे समाज जागृत होऊ नये म्हणून वृत्तपत्रांवर ते काय करायचे? बंधन आणायचे. तर अशाच पद्धतीचं बंधन ह्याच्यावर बी येऊ नये म्हणून त्यांनी इंग्रजांना खुश करण्यासाठी दोन्ही भाषेत केलं, इंग्रजीमध्ये बी आणि मराठीमध्ये बी. त्याच्यामुळं मराठीतलं पहिलं वृत्तपत्र दर्पणला समजलं जाते. बघा त्यांना मदत कोण केली? मित्र असतातच आपले रघुनाथ हरिश्चंद्र आणि जनार्दन वासुदेव या दोन मित्रांनी काय केलं रे? ह्या वृत्तपत्रासाठी त्यांना मदत केली होती. संचालक होते थोडक्यात ते. पैसा पुरवला होता त्यांनी. सुरुवातीला 4 महिने ते काय होतं रे? पाक्षिक होतं. पाक्षिक म्हणजे 15 दिवस. नंतर ते काय झालं रे? साप्ताहिक झालं आणि त्याच्यानंतर ते वृत्तपत्र झालं. परंतु मराठीतलं पहिलं वृत्तपत्र कोणतं आहे रे? कोणतं आहे? दर्पण. बघा तुम्हाला हे माहित आहे का रे? पाक्षिक साप्ताहिक कसं असते? बघा सांगतो तुम्हाला. दैनिक बघा दैनिक काय असते रे? जे दररोज प्रकाशित होते. जे दररोज प्रकाशित होते. दररोज. साप्ताहिक काय असते रे? 7 दिवसांना प्रकाशित होते. समजलं? पाक्षिक काय असते रे? जे 15 दिवसाला प्रकाशित होते. पाक्षिक काय असते? जे 15 दिवसाला. त्याच्यानंतर मासिक काय असते रे? मासिक जे असते ते काय होते रे? महिन्याला प्रकाशित होते. दर महिन्याला. त्याच्यानंतर बघा त्रैमासिक 3 महिन्याला. नावातच आहे. सहामाही काय रे? 6 महिन्याला आहे. काय अरे? 6 महिन्याला. आणि त्याच्यानंतर काय रे? वार्षिक. वार्षिक म्हणजे काय? वर्षाला होते. तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, जरी आपला हा समाज सुधारक बघत असतो तरी ओव्हरऑल अशा एक्स्ट्रा गोष्टी जर भेटल्या तुम्हाला कुठंतरी वहीवर लिहून घेत जावा. म्हणजे आपल्याला एकदम क्लिअर होतात नंतर कुठं आल्या तरी. बघा 4 महिने काय होतं रे? ते पाक्षिक होतं. नंतर ते काय झालं? साप्ताहिक झालं. बघा 20 जून 1840 ला शेवटचा अंक आला आणि 1 जुलै 1940 ला काय झालं रे? दर्पण बंद पडलं. कधी ते कधी सुरू होतं ते 6 जानेवारी 1832 ते शेवटचं कधी? 1 जुलै 1940 ला. म्हणजे जवळपास 9 वर्ष चाललं होतं ते. पुढचं बघा. दिग्दर्शन. दिग्दर्शन काय होतं रे? बाळशास्त्री जांभेकरांचंच मासिक होतं आणि ते कधी सुरू झालं होतं? 1840 ला सुरू झालं होतं. कधी रे? 1840. काय होतं बघा, ज्ञानेश्वरी मुद्रित प्रथमच वाचकांच्या हाती दिली होती. ज्ञानेश्वरी. काय व्हायचं रे? दिग्दर्शन हे असं मासिक होतं त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी. इतके दिवस ज्ञानेश्वरी कशी होती रे? लोकांपर्यंत नव्हती, कागदावर लिहिलेली नव्हती. तर ती ज्ञानेश्वरी काय होतं रे? लोकांना मुखपाठ असायची. मुखपाठ असायचे आणि त्याच्यातूनच पुढच्या लोकांपर्यंत पोहोचायचे. परंतु ह्यांनी काय केलं? सुरुवातीला प्रत्येक मासिकाच्या एका ह्याच्यामध्ये एक अध्याय द्यायचे. काय अशा तऱ्हेनं ज्ञानेश्वरीची मुद्रित प्रत त्यांनी प्रथमच वाचकांना हाती दिली. बघा अशाच पद्धतीने तुम्हाला एक एक्स्ट्रा माहिती सांगतो. हे जे देवांचे आपल्याला समजते आता की बाबा लक्ष्मीच्या हातातून पैसा पडतोय किंवा सरस्वतीच्या हातामध्ये फूल आहे, एक पुस्तक आहे, ते आधी फक्त लोकांच्या डोक्यात कल्पना होत्या. काय होत्या रे? लोकांच्या डोक्यात आपल्या रावणाला 10 तोंड होते किंवा शिवाच्या डोक्यावरून गंगा वाहते किंवा शिवाच्या गळ्यामध्ये साप आहे. हे काय होत्या? फक्त कल्पना होत्या.
त्या अस्तित्वात चित्राच्या रूपाने कोण पहिल्यांदा आल्या, तर तो कोण होता रे? राजा रवी वर्मा होता. कोण होता? राजा रवी वर्मा. तो राजा रवी वर्मा कुठला होता रे? केरळचा होता, तिरुवनंतपुरमचा होता. कुठला होता? केरळचा होता. आलं लक्षात? पुढे जाऊ. शासनात भारतीयांना दाखल करून घ्यावे, म्हणजे नोकऱ्यांमध्ये थोडक्यात भारतीयांना दाखल करून घ्यावे असं कशामध्ये मांडलं रे त्यांनी? दर्पण वृत्तपत्रामध्ये मांडलं. मृत्यू कधी झाला रे? 17 मे 1846 ला. कधी मृत्यू झाला रे? 17 मे 1846 ला बनेश्वर इथं मृत्यू झाला. गव्हर्नर जनरल जेम्स कोनार्क यांनी 1840 मध्ये त्यांना कोणती पदवी दिली रे? आत्ताचा सर्वोच्च भारतीय सन्मान कोणता आहे रे? सर्वोच्च भारतीय सन्मान आत्ताचा आहे भारतरत्न. कोणता आहे रे? भारतरत्न. त्याच पद्धतीने इंग्रजांचा कोणता होता रे? जस्टिस ऑफ पीस होता. कोणता होता रे? जस्टिस ऑफ पीस होता. जस्टिस ऑफ पीस तो कुणाला मिळाला होता रे? तो मिळाला होता आपल्या बाळशास्त्री जांभेकरांना भेटला होता. कुणाला भेटला होता रे? बाळशास्त्री जांभेकरांना भेटला होता. प्रश्न येऊ शकते, जस्टिस ऑफ पीस हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना भेटला होता? त्याच्यापैकी बाळशास्त्री जांभेकर पण एक आहेत. आणखीन भरपूर समाजसुधारकांना भेटला, परंतु बाळशास्त्री जांभेकरांना पण भेटला होता. आणि कोण दिला होता रे? त्यावेळेस मुंबईचा गव्हर्नर होता जेम्स कोनार्क. कोण होता रे? जेम्स कोनार्क. पुढे जाऊ. दादाभाई नौरोजींनी काय म्हणले त्यांच्याबद्दल? काय म्हणले रे बाळशास्त्री जांभेकरांना? काय म्हणले? अद्वितीय विद्वान, पश्चिम भारतातील अर्वाचीन मुकुटपणी आणि प्रख्यात पंडित होते. बघा, पश्चिम भारतातील अर्वाचीन मुकुटमणी, प्रख्यात पंडित म्हणले. आगरकरांनी त्यांना काय म्हणले? सॉरी, चंदावरकरांनी काय म्हणले त्यांना? चंदावरकरांनी म्हणले पश्चिम भारतातील आद्य ऋषी होते. ऋषीची उपमा कोण दिल्या त्यांना? आद्य ऋषीची चंदावरकरांनी दिल्या बघा. आणि कार्य पण बाळशास्त्री जांभेकरांचं त्याच पद्धतीचं होतं. जांभेकरांनी सार्वजनिक ग्रंथालयाचे महत्व ऐकून काय रे? द बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी काढली. काय केली रे? द बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी काढली. द बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी. ख्रिश्चन ताब्यात दिलेल्या अंबाजोगाई येथील, मग सांगितलं होतं तुला, अंबाजोगाई येथील कोण होतं रे? शेषाद्री होतं. आणि श्रीपाद आणि गोविंद काय होते रे? दोन पोरं होते त्याचे. यांचे शुद्धीकरण काय केलं रे? स्वधर्मात घेतलं. त्याच्यामुळे आपल्याच धर्मातील लोकांनी त्यांना भरपूर त्रास दिला होता. समजलं? बाळशास्त्री जांभेकर ओके. दर्पण वृत्तपत्र सगळ्यात महत्वाचं आहे. कधी आहे? 6 जानेवारी 1832 ला. कोणत्या दिवशी झाले रे ते? त्यांच्याच जन्मदिवशी झाले. समजलं? आणि त्यांचा जन्म कुठं होता रे? पोंबर्ली होता. पोंबर्लीवर प्रश्न आलेला आहे, भरपूर वेळेस आलेला आहे पोंबर्लीवर प्रश्न. चला, त्याच्यानंतर नेक्स्ट समाज सुधारक बघू. गोपाळ गणेश आगरकर, खूप महत्वाचे आहेत. गोपाळ गणेश आगरकर आहेत. बघा, जन्म कधी आहे रे गोपाळ गणेश आगरकरांचा? जन्म आहे त्यांचा 14 जुलै 1856 ला. कधी आहे रे? तारीख महत्वाची आहे. आता ह्या तारखा ज्या तारखा मी महत्वाच्या सांगेल त्या लक्षात ठेवा. 14 जुलै 1856 ला प्रश्न पडू शकतो. त्यांचा जन्म कुठं झालाय रे? टेंभू, कराड. टेंभू कुठं आहे रे? कराड मध्ये आहे. कराड काय तालुका आहे? आणि त्याचा जिल्हा कोण आहे रे? सातारा आहे. आपल्या साताऱ्यातील पोरांना गर्व पाहिजे की बाबा आगरकर आपल्या इथले होते म्हणून. टेंभू, तालुका कराड, जिल्हा सातारा. आणि ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले होते. ते ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले होते, तरी सुद्धा त्यांनी सगळ्यांना समान न्याय द्या, सर्व धर्म समभाव आहेत किंवा सर्व जाती समान आहेत अशा पद्धतीचं कार्य केलं होतं. मृत्यू बघा, 17 जून 1895 ला. मृत्यू कधी झाला? 17 जून 1895 ला. संपूर्ण नाव काय होतं रे? गोपाळ गणेश आगरकर. संपूर्ण नाव काय होतं रे? गोपाळ गणेश आगरकर. आणि त्यांच्यावर 2 समाज सुधारकांचा, जागतिक समाज सुधारकांचा पगडा होता. ते कोण होतं रे? जॉन स्ट्युअर्ट मिल. जॉन स्ट्युअर्ट मिल आणि हार्बर्ट स्पेन्सर. कोण होते रे? जॉन स्ट्युअर्ट मिल आणि हार्बर्ट स्पेन्सर. ज्यांचं 11वी 12वीला मानसशास्त्र विषय असेल, आर्ट्स वाल्यांना माहित असेल बघा. स्ट्युअर्ट मिल, हार्बर्ट स्पेन्सर. कधी कधी बाबा कोटेशन येतात. हार्बर्ट स्पेन्सरनं असं म्हणलंय, जॉन स्ट्युअर्ट मिलनं असं म्हणलंय. ह्या पद्धतीने लक्षात ठेवा. आगरकरांवर दोघांचा प्रभाव होता, जॉन स्ट्युअर्ट मिल आणि हार्बर्ट स्पेन्सर. हार्बर्ट स्पेन्सरचा पण त्यांच्यावरती प्रभाव होता. चला पुढे जाऊ. या दरम्यान अकोला येथून, आता बघा, टेंभू कराडला झाला, परंतु ते त्यांच्या मामाकडे शिक्षणासाठी गेले. घरची परिस्थिती गरीब होती. जवळपास समाज सुधारक
ग्रामीण भागातून गरिबातून आलेले आहेत. घरची परिस्थिती गरीब होती आणि आपले आगरकर कुठे गेले रे? मामाकडे शिकायला गेलं अकोल्याला. अकोल्याला गेलेले असताना त्यांनी तिथं पण शांत बसले नाहीत. वराड समाचार मधून लिखाण करत होते. कोणत्या वृत्तपत्रातून रे? वराड समाचार मधून. वराड समाचार म्हणून वराड समाचार मधून काय करायचे रे? ते लिखाण करायचे. मामी चांगली नसेल हो, मामाकडे राहायला गेले ते, परंतु काही ठिकाणी बघता मामी चांगली नव्हती, म्हणून काय केले रे ते? बाबा आपलं पालन पोषण व्हावं म्हणून, म्हणजे आपल्या दैनंदिन खर्च भागावे म्हणून वराड समाचार मधून त्यांनी लिखाण केलं. 1869 कराड येथे मुन्सिफच्या कचेरीतून कारकून म्हणून नोकरी केली. कारकून, क्लर्क म्हणतात आता सध्या. आता बाबा इंग्रजांचा जमाना गेला तरी सुद्धा काय इंग्रजी भाषा आपल्यापासून गेल्या का रे? इंग्रजी भाषा आपल्यापासून गेली नाही. त्याच्यामुळे काय झाला? कारकुनाचा क्लर्क झाला. कारकुनाचा काय झाला रे? क्लर्क झालाय. म्हणून नोकरी, कारकुनाने कंपाऊंडरची नोकरी केली, पण शिक्षणाचा हक्क त्यांनी सोडला नाही. जे पोरं गरीब घरातले आहेत आणखीन सुद्धा, त्यांनी पण डोक्यात ठेवा, भले काही होईल शिक्षण घ्यायचं. शिक्षण हे काय आहे रे? वाघिणीचं दूध आहे. त्यावेळेस समाज सुधारक असल्या अडचणीच्या परिस्थितीत हे करायचे. आता दैनंदिन खर्च कोणत्याही कुठं जरी गेलात तरी आपल्याला 5-10 हजार सहज भेटू शकतात आणि आपण त्या माध्यमातून आपला खर्च स्वतःचा भागू शकतो. आणि असंच रे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटीलांनी कमवा आणि शिका योजना राबवली होती. काय राबवलं होतं रे? कमवा आणि शिका योजना राबवली. सोडला नाही. बघा 1876 शिक्षणासाठी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कुठल्या कॉलेजमध्ये गेलते रे ते? पुन्हा डेक्कन कॉलेजमध्ये. कुठं आहे रे ते? आपल्या पुण्यामध्ये आहे. डेक्कन कॉलेजमध्ये. याच वर्षी वक्तृत्व स्पर्धेत बघा, त्या काही काही जणांचे बोलण्याची स्किल असते काही काही पोरांकडे, त्या लहानपणापासून भाषण करत असतात बघा. त्याच पद्धतीची कुणाची होती रे? आगरकरांची होती. कुणाची होती रे? आगरकरांची होती. त्यांनी कोणतं एकत्र कुटुंब पद्धती ह्याच्याबद्दल भाषण दिलं होतं. काय केलं होतं? एकत्र कुटुंब पद्धतीबद्दल भाषण दिलं होतं आणि त्या स्पर्धेत त्यांना पारितोषिक भेटलं होतं. त्या निबंधाबद्दल त्यांना काय भेटलं होतं रे? बक्षीस भेटलं होतं. आणि ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे मित्रांनो, ह्याच्यावरती प्रश्न आलेला आहे, ह्याला स्टार करा, कारण पुन्हा विचारू शकतात. त्यांचा विवाह कुणाशी झाला रे? नंतर अबुताई फडके यांच्याशी. कुणाशी झाला? अबुताई फडके यांच्याशी विवाह झाला. बघा त्याच्यानंतर 1878 मध्ये डेक्कन कॉलेजमध्ये फेलो म्हणून पुरस्कार भेटला. डेक्कन कॉलेजमध्ये फेलो म्हणून पुरस्कार भेटला. टिळक आगरकरांनी बंड गार्डन येथे जानेवारी 1880 ला देशसेवेची शपथ घेतली. काय घेतली रे? आत्ताच्या काळात बघा, आत्ताच्या बी काळात पोरं कट्ट्यावर जाऊन बसतेत, कुठं तर मंदिराच्या माग, तुम्हाला माहित आहे, फिरायला जाते, सिंहगड इकडं फिर तिकडं. कुणासोबत जात असतील तो भाग वेगळा आहे, परंतु फिरायला जाते. परंतु त्यावेळेस पुण्यात राहून सुद्धा टिळक आगरकरांनी काय केलं असेल रे? तर त्यांनी ठरवलं बंड गार्डन इथं की जानेवारी 18 देशसेवेची शपथ घेतली. मी माझ्या देशासाठीच माझं आयुष्य अर्पण करेन आणि देशासाठीच कार्य करेन. म्हणजे एवढे मोठे विचार होते बघा कुणाचे? आगरकरांनी, टिळकांचे. बघा त्या दोघांनी मिळून मित्र झाले तिथंच. कुठं? डेक्कन एज्युकेशन सोसायटी, जिथं त्यांनी शिकत होते तिथंच काय झालेले? मित्र झाले. आणि असेच मित्र किंवा मैत्रीण आपल्या आयुष्यात चांगले यायला पाहिजेत, ज्याच्यामुळे आपलं आयुष्य बदललं पाहिजे. बघा काय केलं रे? 2 जानेवारी 1881 ला काय केलं रे? मराठा वृत्तपत्राची, मराठा वृत्त पेन बदलतो जरा म्हणजे आपल्याला लक्षात येईल. मराठा वृत्तपत्र काय रे? इंग्रजी साप्ताहिकाला प्रारंभ केला. काय होतं रे ते? इंग्रजी साप्ताहिक होतं. किती दिवसातून प्रकाशित होतं रे? 7 दिवसातून. संपादक कोण होते रे त्याचे? बाळ गंगाधर टिळक होते. कोण होते? बाळ गंगाधर टिळक. त्यांनाच काय म्हणतात रे? लोकमान्य टिळक असं म्हणतात. त्याच्याप्रमाणे बघा हे होतं मराठा वृत्तपत्र. इंग्लिशमध्ये यायचं बघा, मराठा वृत्तपत्र डेक्कन स्टार. कधी झालं होतं रे? 1881 ला. बघा लक्षात, आता विसरू शकताल. 2 जानेवारी 1881. आपल्याला इथं समोरच वृत्तपत्र आहे, आणलंय आम्ही आपल्या अकॅडमीनं तुमच्यासाठी डायरेक्ट आणलेलं आहे. ओके, विद्यावृक्ष अकॅडमीनं आपल्यासाठी ते सुद्धा संग्रहित वृत्तपत्र आपल्याला लक्षात राहावं म्हणून एकत्र केलेले आहेत. त्याच्यानंतर बघा 4 जानेवारी 1881 रोजी केसरी या मराठी वृत्तपत्राची सुरुवात झाली. संपादक कोण होते रे केसरीचे? आपले, आपण जो समाज सुधारक बघत आहोत तो होते गोपाळ गणेश आगरकर. कोण होते रे? गोपाळ गणेश आगरकर. हो का? बघा केसरी. मंगळवार तारीख होती 4 जानेवारी. अंक पाहिला कधी? 1881 ला. मंगळवार तारखेला, मंगळवारी 4 जानेवारीला
समजलं? आता क्रम विचारू शकतात, केसरी आधी का मराठा आधी? तर 2 जानेवारीला मराठा आणि 4 जानेवारीला केसरी. चालतंय? पुढं बघा, आगरकरांनी कोणतं पुस्तक लिहिलं रे? आमचे डोंगरेतील 101 दिवस. कोणतं पुस्तक लिहिलं रे? आमचे डोंगरीच्या तुरुंगातील हे पुस्तक लिहिले. प्रकाशित झालेले पहिले पुस्तक मानले जाते. त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली रे? बघा, पहिल्यांदा न्यू इंग्लिश स्कूलची बघा. कधी झाली रे न्यू इंग्लिश स्कूलची? 1 जानेवारी 1880 ला झाली. कधी झाली रे? न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना. स्कूल स्थापना कोण कोण होते? टिळक आगरकर आणि टिळक आगरकर होते. दोघांनी स्थापन केलं ते. 1 जानेवारी 1880 ला. त्याच्यानंतर बघा, 24 ऑक्टोबर 1884 ला काय केलं रे? डेक्कन एज्युकेशन सोसायटी. तुम्हाला मगाशी म्हणलं होतं, फर्ग्युसन कॉलेज ते ह्यांच्या अंडर येतात. न्यू इंग्लिश स्कूल सुद्धा आता डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या. तुम्ही जर पुण्यामध्ये एक जरी चक्कर मारली, शनिवार पेठ, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, तर आपल्याला सगळ्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळा दिसतील. 24 ऑक्टोबर 1884 ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. स्थापनेत त्यांचा काय होता रे? पुढाकार होता. हे बघा, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं फर्ग्युसन कॉलेज होतं. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं फर्ग्युसन कॉलेज. बघा, 2 जानेवारी 1885 ला काय रे? पुण्यात मुंबईचे गव्हर्नर, पुण्यातले मुंबईचे गव्हर्नर होते. कोण होते रे? मुंबईचे गव्हर्नर त्यावेळेस जेम्स फर्ग्युसन होते. त्यांनी त्यावेळेस खुश करण्यासाठी, म्हणजे त्यांच्या नावानं सुरू केलं असतं, त्यांचं सहकार्य असतं, तरच हे कॉलेज चाललं असतं. आणि ते कॉलेज आता सुद्धा चाललंय. कारण का? त्या इंग्रज ब्रिटिशाच व्यक्तीचं नाव होतं. उद्देश काय होता आपल्या लोकमान्य टिळक आणि आगरकरांचा? की बाबा लोकांपर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे. ते कोणत्या का माध्यमात होईना, ते कुणाचं का नाव देणं होईना, आम्हाला काही देणं घेणं नाही. फक्त त्यांचा उद्देश माफक होता की शिक्षण पोहोचलं पाहिजे. पुण्यात मुंबईचे गव्हर्नर जेम्स फर्ग्युसन यांच्या नावाने फर्ग्युसन कॉलेजची काय केली रे? स्थापना टिळकांच्या समवेत केली. स्थळ कुठं होतं रे? गप्रे यांचा वाडा. कुठं होता? गप्रे यांचा वाडा. आणि पहिले प्राचार्य कोण होते रे? वामन शिवराम आपटे होते. पहिले प्राचार्य कोण होते रे फर्ग्युसन कॉलेजचे? वामन शिवराम आपटे. प्रश्न पडलेला आहे बघा. 16 डिसेंबर 1884 संमती वयबिलावर आगरकरांनी केसरीतून लिहिलेला वादे वादी जयते तत्वबोध खूप गाजला होता. वादे वादे जयते. संमती बिल विधेयक होतं. स्त्रियांचं लग्न 14 वर्षाला व्हावं असं त्या संमती बिल विधेयकामध्ये होते. आपण बघणार होते. बघा, त्यांचं पुस्तक कोणतं होतं रे? डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस. हे बघा, पुस्तक सुद्धा विसरणार नाही आता. कोण लिहिले रे? गोपाळ गणेश आगरकर. चालतंय? आपल्या वृद्धावृक्ष अकॅडमीनं तुम्हाला सगळ्या गोष्टी नजरेसमोर ठेवलेल्या आहेत. ते आयुष्यभर विसरणार नाही. चला पुढे जाऊ. बघा, 1 जानेवारी 1880 ला काय झालं? न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. बघितली होती आपण. बघा, पुण्यामध्ये आहे. ओके, कुठं आहे रे? न्यू इंग्लिश स्कूल. वरी बघा, डेक्कन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत. कुणा अंतर्गत आहे रे? डेक्कन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत. न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे. ओके, डेक्कन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत आहे. चला, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली 25 ऑक्टोबर 1887. मतभेद व्हायला लागले. कुणाकुणामध्ये रे? टिळक आणि आगरकरांमध्ये. तुम्हाला माहित आहे, जे सगळ्यात जास्त चांगले मित्र असते त्यांना एकमेकांचं सगळं माहित असते बघा. तेच काय होऊ शकतात रे? ते एकमेकांचे विरोधक होऊ शकतात. आलं का लक्षात? त्यांचे बघा कारण काय होते? टिळकांचं म्हणणं होतं आधी राजकीय सुधारणा, आणि आगरकरांचं म्हणणं होतं की बाबा राजकीय आपल्याला स्वतंत्र जरी भेटलं तर आपला समाज असाच मागास राहील, आम्हाला ते मान्य नाही. आम्हाला काय करायचंय? आधी समाज सुधारायचा आहे आणि नंतर इंग्रजांकडून स्वतंत्र घ्यायचंय. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट होती बघा, फर्ग्युसन कॉलेजमध्ये पण वाद झाला होता. फर्ग्युसन कॉलेजमध्ये आगरकर काय होते? आपले गरीब घरातले होते. आगरकरांना काय वाटायचं की बाबा आपल्या जे शिक्षक आहेत त्यांना त्यांच्या सेवेचं मानधन भेटलं पाहिजे, पूर्ण मानधन भेटलं पाहिजे, व्यवस्थित पगार भेटली पाहिजे, तरच त्यांचे लेकरं जगतील आणि तरच त्यांचं घर टिकेल. आलं का लक्षात? परंतु टिळक हे श्रीमंत होते. टिळकांना असं वाटायचं की बाबा 1 रुपये मानधनावर त्यांनी कार्य केलं पाहिजे. 1 रुपये मानधनावर. आणि त्याच्यामुळं आगरकर आणि टिळकांमध्ये मतभेद वाढायला लागले आणि सुरुवात पण तिथूनच झाली होती. आता बघा, 1892 पर्यंत फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य कोण होते रे?
वामन शिवराम आपटे आपण पहिल्यांदा बघितलं होतं. आणि नंतर कोण झाले, आपले गोपाळ गणेश आगरकर झाले. आधी प्राध्यापक होते तिथं, नंतर हे झाले. बालविवाहास विरोध केला त्यांनी, बालविवाहास विरोध केला. आता बघा, वादाचे मुख्य विषय संमती वयाचे बिल, ओके, शारदा सदन व धर्म परिवर्तन. धर्म परिवर्तनाच्या विरुद्ध कोण होते, आपले हे होते, म्हणजे शारदा सदनला म्हणजे चांगलं समाज सुधारणेचं कार्य करत होत्या पंडिता रमाबाई, काय, मग शारदा सदनच्या माध्यमातून. परंतु ह्यांचं असं म्हणणं होतं लोकमान्य टिळकांचं की बुवा तिथं धर्म परिवर्तन केलं जाते स्त्रियांचं. परंतु आगरकरांनी कुणाला सपोर्ट केलता रे, पंडिता रमाबाईंना सपोर्ट केलता. इथं त्यांचा वादविवाद वाढायला लागला. बालविवाह, शिक्षण, केशवपन, पुनर्विवाह, हे काय होत्या, आपल्या हिंदू धर्मातल्या जुन्या चालीरीती होत्या किंवा चुकीच्या चालीरीती होत्या. मग इंग्रज ह्याच्यावर आगरकरांचं म्हणणं होतं इंग्रजांनी ह्याच्यावर कायदे करावे आणि ते रोखलं पाहिजे. परंतु टिळकांना असं वाटायचं की बाबा इंग्रज आमच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत, त्याच्यामुळे त्यांनी आमचा हस्तक्षेप करू नये. त्यामुळे पण टिळक आणि आगरकरांमध्ये मतभेद वाढले होते. बघा, 18 जुलै 1882, 16 ऑक्टोबर 1882, बर्वे प्रकरण, कोल्हापूरचा. हे बर्वे कोण होते रे, दिवाण होते कोल्हापूरचे त्यावेळेस. त्यांनी काय केलं होतं, शाहू महाराजांच्या आधी जे राजे होते त्यांना आपल्या ह्याच्यामधून वीज देण्याचा प्रयत्न केला होता, अन्नामधून. आणि ते बर्व्यांबद्दल माहिती टिळकांनी आणि आगरकरांनी केसरीमध्ये लिहिली होती. आणि त्याच्यावरच काय झालं होतं रे, बर्वे प्रकरण झालं होतं. आपल्याला प्रश्न असा येऊ शकतो किंवा बर्वे प्रकरण हे खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांशी निगडीत आहे, कुणासोबत आहे रे, आगरकरांशी संबंधित आहे आणि शाहू महाराजांशी सुद्धा संबंधित आहे. आगरकर आणि शाहू महाराज. या प्रकरणामध्ये 18 जुलै 1882 ज्ञानप्रकाश मालक, बघा फक्त टिळक आगरकर नाहीत तर ज्ञानप्रकाश मालक, वामनराव रानडे, नाना भिडे यांना 2 वर्ष, आणि टिळक व आगरकरांना किती रे, 101 दिवस. त्याच्यावरच पुस्तक कोणतं लिहिलं रे, आमचे तुरुंगातील 101 दिवस. पुढे जाऊ. 15 ऑक्टोबर 1888 आगरकरांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर, बघा, सुधारक वृत्तपत्र. आता बघा, टिळकांसोबत तर वादविवाद झाला, टिळक श्रीमंत होते, त्यांच्याकडे हक्क होते केसरी आणि मराठाचे. मग आता आगरकरांनी कशाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करायचं किंवा कशात लिहायचं, तर मग आगरकरांनी काय केलं रे, स्वतःचं वृत्तपत्र काढलं. कोणतं काढलं रे, सुधारक. कोणतं काढलं रे, ह्याच्यावर 1000 वेळेस प्रश्न आलाय बघा. आगरकरांचे कोणते वृत्तपत्र आहे, तर कोणतं आहे रे, सुधारक आहे. 15 ऑक्टोबर 1888 ला कधी काढलं रे, 15 ऑक्टोबर 1888, तारखेपेक्षा वर्ष महत्वाचं. 1888 दसऱ्याच्या मुहूर्तावर गोखलेंच्या मदतीने सुधारक हे साप्ताहिक सुरू केलं. सुधारक हे काय होतं रे, साप्ताहिक सुरू होतं. ओके. बुद्धी प्रामाण्यवाद व व्यक्तिवादाचा प्रखरतेने पुरस्कार करण्यासाठी सुधारक सुरू केले. सुधारकाचं ब्रीदवाक्य काय होतं रे, इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार. काय होतं रे सुधारकाचं ब्रीदवाक्य, इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार. इष्ट म्हणजे काय रे, सत्य, म्हणजेच काय, सत्य असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार. सुधारकाच्या इंग्रजी आवृत्तीचे संपादक कोण होते रे, तर इंग्रजी आवृत्तीचे संपादक होते गोपाळकृष्ण गोखले. कोण होते रे, गोपाळकृष्ण गोखले. आणि मराठी आवृत्तीचे संपादक कोण होते रे, गोपाळ गणेश आगरकर होते. कोण होते रे, गोपाळ गणेश आगरकर. 17 जून 1895 रोजी वयाच्या 39व्या वर्षी दम्याच्या विकाराने कुणाचा मृत्यू झाला रे, आगरकरांचा. कुठं झाला रे, पुणे इथं मृत्यू झाला. बघा, इतक्या कमी वयामध्ये त्यांनी एवढं मोठं कार्य करून गेले. कितव्या वर्ष मृत्यू झाला रे, 39व्या, 1895 ला. आता बघा पुढं, त्यांचे लेखन संपदा म्हणजे त्यांनी जे जे ग्रंथ लिहिलेत ते बघा. छान वाटतंय ना हे अशा पद्धतीने पाठ करायला. त्या फरक असा आहे, इतर अकॅडमीमध्ये आणि विद्यावृक्ष अकॅडमीमध्ये हाच फरक आहे की इथं चांगल्या पद्धतीनं मुलांपर्यंत कसं पोहोचवायचं, मुलांना कशा पद्धतीने चांगलं लक्षात राहील हे सांगितलं जातं. ओके. बघा, पहिलं कोणतं आहे रे पुस्तक, विकार विलसित. कशाचं रूपांतर आहे रे, हॅमलेटचं मराठीत रूपांतर आहे. विकार विलसित पुस्तक कुणाचं आहे रे, गोपाळ गणेश आगरकरांचं. आणि ते कशाचं मराठीत रूपांतर आहे रे, हॅमलेट. हॅमलेट कुणाचं पुस्तक होतं रे, हॅमलेट हे शेक्सपियरचं होतं. शेक्सपियर हा कोण होता रे, इंग्रजी लेखक होता शेक्सपियर.
त्याचं काय होतं, हॅम्लेट. हे काय आहे रे, नाटक होतं. काय होतं, नाटक होतं. त्याचं मराठी भाषेमध्ये रूपांतर केलं त्यांनी. दुसरं बघा, 1888 ला काय लिहिलं रे, वाक्यमीमांसा. तिसरं बघा, काय लिहिलं रे, अलंकार मीमांसा. 1883 ला काय लिहिलं रे, अलंकार मीमांसा. चौथं, गुलामांचे राष्ट्र. गुलामांचे राष्ट्र हे पुस्तक कुणाचं आहे रे, आगरकरांचं आहे. पाचवं काय लिहिलं रे, गुलामगिरीचे शस्त्र हे पुस्तक लिहिलं, गुलामगिरीचे शस्त्र. सहावं काय लिहिलं रे, फुटकं नशीब. सहावं काय लिहिलं रे, फुटकं नशीब. फुटकं नशीब काय आहे रे, गोपाळ गणेश आगरकरांचं आत्मचरित्र आहे. काय आहे रे फुटकं नशीब, तर काय आहे, गोपाळ गणेश आगरकरांचं आत्मचरित्र आहे. सातवं बघा, काय रे, स्त्रियांनी जाकेटे घातलेच पाहिजे. आठवं बघा, डोंगरीच्या तुरुंगात काय रे, आमचे 101 दिवस. आठवं पुस्तक कुणाचं आहे रे, गोपाळ गणेश आगरकरांचं आहे. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस. डबल एकदा रिव्हिजन करू. विकार विलासित हॅम्लेटचं रूपांतर, वाक्यमीमांसा, अलंकार मीमांसा, गुलामांचे राष्ट्र, गुलामगिरीचे शस्त्र. त्याच्यानंतर आहे फुटके नशीब, आत्मचरित्र, स्त्रियांनी जाकेटे घातलेच पाहिजेत, आणि काय रे, आमचे तुरुंगातील 101 दिवस. परंतु कुठल्या, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस. कुठल्या रे, डोंगरीच्या तुरुंगातील. दादाजी रखमाई प्रकरण बघा. दादाजी रखमाई प्रकरण काय होतं रे, दादाजी रखमाई प्रकरण काय होतं, तर आधीच्या काळामध्ये ना चुकीच्या प्रथा होत्या. स्त्रियांना कसलेही अधिकार नव्हते, स्त्रियांना कसलेही अधिकार नव्हते. दादाजी नावाचा व्यक्ती होता, रखमाई ही त्याची बायको होती. परंतु रखमाई ही काय करायली, नांदायला गेलीच नाही. रखमाई नांदायला गेलीच नाही. मग त्यावेळेस डिवोर्सचा विषय नव्हता. मग दादाजी काय गेला रे, कोर्टात गेला. दादाजी कोर्टात गेला, आणि दादाजी कोर्टात गेला आणि त्यांना कोर्टाकडे मागणी केली की बाबा, हे तिचं वागणं चुकीचं आहे, तिनं माझ्यापाशी राहायला आलं पाहिजे. म्हणजे ते स्त्री असून तिला कसलाही, मी घटस्फोट दिल्याशिवाय तिला घटस्फोट भेटणारच नाही, असं कोणाचं म्हणणं होतं, दादाजीचं म्हणणं होतं. आणि त्यावेळेस दादाजीच्या बाजूने कोण होतं रे, लोकमान्य टिळक होतं. लोकमान्य टिळकांना काय वाटायचं की बाबा, आमच्या हिंदू धर्मात इंग्रजांचा अधिकार नाही हे करण्याचा, आणि तिनं परत दादाजीकडं राहायला आलं पाहिजे. त्यावेळेसच आपल्या समाजाची विवाह संस्था टिकून राहील. परंतु आगरकरांचं म्हणणं होतं, आगरकरांना वाटायचं की घटस्फोट मिळण्यास काहीच हरकत नाही, कारण तिची इच्छा नाही ती करण्याची, कारण स्त्रीच्या इच्छेला कुठेतरी महत्व आहे. त्याच्यामुळं तिला घटस्फोट भेटला पाहिजे. कुणास, रखमाबाईस. तिला तिचा जर पती पसंत नसेल तर तिच्या इच्छेला मान असला पाहिजे. आणि त्यावेळेसच काय झालं होतं, हे दादाजी रखमाई प्रकरण झालं होतं. दादाजी रखमाई हे प्रकरण कोणत्या समाज सुधारकाशी निगडीत आहे, तर कुणासोबत आहे रे, आपल्या आगरकरांसोबत आहे. केसरीत आगरकरांचे लेख महत्वाचे आहेत बघा. 6 मार्च 1883 ला त्यांनी लेख लिहिला होता, गोरे गुन्हेगार आणि काळे न्यायाधीश. काय होता रे, गोरे गुन्हेगार आणि काळे न्यायाधीश. 30 जून 1885 ला काय होता रे, उत्तम न्हाविनी पाहिजेत. काय पाहिजे, त्यावेळेस नवरा मेल्यानंतर स्त्रियांचं केशोपन केलं जायचं. काय करायचं, स्त्रियांचं केशोपन केलं जायचं. आगरकरांना माहित आहे ही काय प्रथा लगेच बंद होत नाही, म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी उत्तम न्हाविनी पाहिजेत, म्हणजे स्त्रीनंच त्यांचे केस कट केलं पाहिजेत, आणि उत्तम न्हाविनी पाहिजेत, ह्याच्यासाठी त्यांनी काय केलं रे, एक पुस्तक, लेख लिहिला 30 जून 1885 ला. कशामध्ये लिहिला असेल रे, सुधारक मध्येच लिहिला असेल, सॉरी, केसरीमध्ये लिहिला असेल, कारण त्यावेळेस सुधारक नव्हतंच ना. 30 सप्टेंबर 1884 अतिशहाणा त्याचा बैल रिकामा हा लेख लिहिला होता. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. आणि आपल्याही दैनंदिन जीवनात आपल्यासोबत असते बघा एखादा कार्यकर्ता, एक्स्ट्रा हुशार असते. काय असते रे, एक्स्ट्रा हुशार असते, आणि त्याचा कधीतरी पोपट होत असते. काय होत असते, पोपट होत असते, आणि त्यालाच काय म्हणायचं, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. लेख कोणी लिहिला रे, गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिला. आता आगरकरांचे 3 मूलतत्व कोणते होते रे, खूप वेळेस प्रश्न आलाय बघा कोणत्याही परीक्षेला. पार क्लास 1 पासून ते ग्रुप सी पर्यंत प्रश्न आलेला आहे. आगरकरांचे 3 मूलतत्व कोणते होते रे, बुद्धिप्रामाण्यवाद, हे थोडं जरा हे झाले, बुद्धी प्रामाण्यवाद आहे, बुद्धिप्रामाण्यवाद. त्याच्यानंतर व्यक्ती स्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्ती स्वातंत्र्य, आणि काय रे आणखी, मानवाचे ऐहिक मुख्य संवर्धन. बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवाचे ऐहिक संवर्धन, हे 3 तत्व खालीलपैकी कोणत्या, ह्या 3 तत्वांवर खालीलपैकी कोणत्या
समाज सुधारकाचे कार्य अवलंबून होते किंवा ही कुणाची विचारसरणी होती, तर कुणाची होती रे? आपल्या गोपाळ गणेश आगरकरांची होती. लक्षात घ्यायला पाहिजे, कारण की बुद्धिप्रामाण्यवाद काय रे? मला जुन्या प्रथा परंपराचं मला काही देणं घेणं आहे का रे? अजिबात नाही. मी कुणाचं ऐकन? माझ्या बुद्धीचं ऐकन, असं कोण म्हणायचे रे? आगरकर म्हणायचे. त्यांना बुद्धिजन्य समाज सुधारक म्हणतात. त्याच्यामुळे आगरकरांना काय म्हणतात रे? बुद्धिजन्य समाज सुधारक म्हणतात. व्यक्ती स्वतंत्र, व्यक्तीला स्वातंत्र्य भेटलं पाहिजे, स्त्रियांना स्वातंत्र्य भेटलं पाहिजे. तर हा विचार कोणाचा होता रे? आगरकरांचा होता. आणि मानवाचे ऐहिक मुख्य संवर्धन, मानवाचे मुख्य ऐहिक संवर्धन कशामध्ये आहे? मानव राहिला तरच सगळ्या गोष्टी राहणार, त्याच्यामुळे तो तत्व महत्वाचं आहे. म्हणून हे मानवाचे ऐहिक संवर्धन हे तत्व त्यांनी स्वीकारलं होतं. चालतंय, पुढे जाऊ. शब्दगौरव बघा, आगरकरांबद्दल कोण काय म्हटलं हे पण विचारतात. विवेकवादाचा महाराष्ट्रातील आद्य प्रणेता कोण म्हटलं रे? प्राचार्य ग नातू. नातू काय हे नातू. विवेकवादाचा महाराष्ट्रातील आद्य प्रणेता असं आगरकरांना कोण म्हणलं रे? प्राचार्य ग नातू यांनी म्हटलं. टिळक व आगरकर हे महाराष्ट्राच्या सामाजिक राजकारणातले द्वंद्व समास आहेत. कोण म्हणलं? विष्णूशास्त्री चिपळूणकर. कोण म्हणलं रे? विष्णूशास्त्री चिपळूणकर. आणि लक्षात घ्या, 1 जानेवारी 1880 ला आपण बघितलं होतं न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली होती. तर त्याच्यामध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकर सहभागी होते. तिघं होते, टिळक, आगरकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर. चिपळूणकरांनी काय म्हणलं रे? टिळक व आगरकर हे महाराष्ट्रातील सामाजिक राजकारणातील काय आहेत रे? द्वंद्व. द्वंद्व समास आहे आपल्याला मराठीमध्ये, तर ते काय होते? द्वंद्व होते, असं लक्षात ठेवा. जिवंतपणी स्वतःची अंतयात्रा प्रेतयात्रा पाहणारे समाज सुधारक कोण होते? खूप वेळेस प्रश्न आलेला आहे रे. जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा पाहणारे समाज सुधारक कोण होते रे? गोपाळ गणेश आगरकर होते. कोण होते रे? गोपाळ गणेश आगरकर. चला, धन्यवाद मित्रांनो. ह्याच्यानंतर भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये.